पनवेल शहरात काल रात्री एका अट्टल गुन्हेगारानं हातात कोयता आणि कुऱ्हाड घेऊन आपल्याच नातेवाईकांना ओलीस ठेवून शहरात दहशतीचं वातावरण निर्माण केलं. तब्बल 3 तास चाललेल्या या धाडसी कारवाईनंतर पनवेल पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. या घटनेत 4 पोलीस जखमी झाले असून सर्व नातेवाईकांची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आलंय. बुधवारी 3 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजता पनवेल शहर पोलीस ठाण्यात एक धक्कादायक माहिती प्राप्त झाली. मंगला निवास गोडसे आळी येथील एका घरात सोबन बाबूलाल महतो वय 35 हा व्यक्ती जबरदस्तीनं घुसून आपले आई वडील, भाऊ आणि त्याच्या 3 मुलांना ओलीस ठेवून बसला होता. आरोपी हातात धारदार कोयता आणि कुऱ्हाड घेऊन आरडाओरड करत असल्याची माहिती मिळताच पोलीस दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा मुंढे आणि त्यांच्या टीमनं प्राथमिक चौकशी केली असता आरोपी हा प्रॉपर्टी वादातून घरात घुसल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे सोबन महतो हा 2018 मधील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून फक्त आठवडाभरापूर्वीच तो जामिनावर सुटला होता. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. पोलिसांनी आरोपीला शरण येण्याचं आवाहन केलं, पण त्यानं उलट पोलिसांनाच धमकी दिली आणि घरातील लोकांना संपवण्याची धमकी देत दहशत निर्माण केली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक शाकीर पटेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे आणि पोलीस उपनिरीक्षक अस्पतवार यांच्यासह अतिरिक्त पथक घटनास्थळी पोहोचलं. आरोपीनं पोलिसांवर कुऱ्हाडीनं हल्ला चढवला, ज्यात पोलीस नाईक रवींद्र पारधी गंभीर जखमी झाले. त्यांनी कुऱ्हाड भिरकावून पोलीस हवालदार माधव शेवाळे आणि पोलीस शिपाई साईनाथ मोकल यांनाही इजा पोहोचवली. एवढ्यावरच न थांबता आरोपीनं हातातील कोयता फिरवत पोलिसांवर वार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत पोलीस नाईक सम्राट डाकी यांनी स्वतःच्या हातावर वार झेलत सहकाऱ्यांचे प्राण वाचवले, ज्यात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणात तणाव वाढत असताना पोलिसांनी अग्निशामक दलाची मदत घेतली. दरवाजा तोडून आत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात महिला पोलीस साधना पवार यांनी चिली स्प्रेचा वापर केला, ज्यामुळे आरोपीला काही प्रमाणात नियंत्रित करण्यात यश आलं. मात्र यावेळी आरोपीनं अधिक आक्रमक होत आपल्या 16 वर्षीय पुतणीच्या गळ्यावर कोयता ठेवून तिला संपवण्याची धमकी दिली. हे दृश्य पाहून सगळीकडे धाकधूक निर्माण झाली होती. अशा कठीण क्षणी पोलिसांनी अप्रतिम धैर्य दाखवलं. पोलीस नाईक सम्राट डाकी आणि पोलीस शिपाई साईनाथ मोकल यांनी जीवाची पर्वा न करता आरोपीवर झडप घातली. आरोपीनं कोयत्यानं त्यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, पण डाकी यांनी तो वार रोखून आरोपीला गच्च पकडलं. इतर पोलिसांनी तत्काळ धाव घेत आरोपीला पूर्णपणे जेरबंद केलं. ही संपूर्ण कारवाई तब्बल 3 तास चालली. या मोहिमेत जखमी झालेल्या 4 पोलिसांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय. पोलिसांनी आरोपीकडून कोयता आणि कुऱ्हाड जप्त केली असून त्याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात नातेवाईकांना ओलीस ठेवणं, हल्ला करणं आणि गुन्हेगारी धमकी देणं यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पनवेल पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे शहरातील मोठा अनर्थ टळला आणि नातेवाईकांची सुखरूप सुटका झाली. वादळवारा लाईव्हसाठी साहिल रेळेकर, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.